PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का, भाग 22. लेखिका प्राची सोळे. तेरी हर अदाएं हंसी नजर न लग जाए कहीं, आरज़ू हो ज़रूरत हो तुम बड़ी खूबसूरत हो, खूबसूरत हो. आर्यन जेवढा दिसायला स्मार्ट होता तितकाच त्याचा आवाजही मधाळ होता. समोरच्याला मुग्ध करणारा होता. त्याने कुठलंही गाणं गायलं तरी सगळे माना डोलवायला लागत. लेडीजची तर फार वाईट अवस्था असे. त्या जमिनीवर लोळायच्या बाकी असो. रंगीबेरंगी लाईट्स त्या माहोलला अजून रंगीबेरंगी बनवत होत्या. हे शेवटचं गाणं तो पेश करत होता. गाणं गात असताना त्याचं एकटक लक्ष अनघाकडे होते, कारण त्यांचा टेबल बरोबर स्टेजच्या समोर होता. आर्यनचं अशा बघण्यामुळे अनघाची ऑकवर्ड पोझिशन झाली. ती एकटी नव्हती. यश समोर होता आणि त्याच्या नजरेत ती अजून उतरत होती असं तिला सारखं वाटत होते. अनघा खाली बघत होती. हातांची चुळबुळ चालू होती. हे गाणं संपत असताना आर्यन उभा राहिला तरी अनघावरची नजर त्याची ढळलेली नव्हती. तो एक एक पायरी खाली उतरत होता. आता तिला धडकी भरली. हा इथे का येतोय? ती देवाचा धावा करू लागली. तेवढ्यात तिच्या हातावर गरमपणा जाणवला. तिने वर पाहिले. यश तिच्याकडे बघत होता. त्याचा हात तिच्या हातावरच होता. थँक्यू 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 अँड लव्ह यू ऑल. आर्यनने सगळ्यांना अभिवादन केले व लेडीजकडे बघून फ्लाइंग किस दिली. त्यासाठी सुद्धा 1-2 जणी धडपडल्याच. आता तो सरळ चालत यश अनघाच्या टेबलकडे येत होता. एकदम नजर रोखलेली. हे हाय अनघा, नाईस टू सी यू. आर्यनने त्याचा हात तिच्यासमोर धरत म्हटले, पण अनघाने हात मिळवला नाही. या दरम्यान यश त्याचं बारकाईने निरीक्षण करत होता. अनघाने लगेच ती संधी साधली. मीट माय हजबंड मिस्टर यश दिवाण. अनघा सरळ त्याला बघत बोलली आणि आर्यनने यशकडे पाहिलं. स्टेजवरून त्याने यशला पाहिलं होतंच, पण आता तो त्याला अर्ध्या फुटावरून बघत होता. यशची पर्सनॅलिटी अतिशय उमदी होती. नाही म्हणाला त्याला थोडं टेन्शन आलं होतं. उगाचच दडपण वाटत होते. यशकडे बघून तो हसला आणि त्याने शेकहँड केल्या. हाय आर्यन, नाईस टू मीट यू. यश त्याच्या दमदार आणि किंचित जाड आवाजात बोला. बाप रे, हा जितका छान आहे तेवढाच त्याचा आवाजही धडकी भरवणारा आहे. ह्याने तर अमिताभ बच्चनला पण मागे टाकले. आर्यन, हॅव अ सीट. यश खुर्चीकडे हात करत बोलला. आज्ञाधारकपणे यश बसला, पण त्याला भयंकर राग आला. अनघाला आपण काय बोललो होतो याचा विसर पडला आहे वाटतं. माझ्यावर इम्प्रेशन टाकायला मला घाबरवण्यासाठी यशला घेऊन आली आहे का? मला मूर्ख समजलीस का तू? पण मी आर्यन आहुजा आहे. नाही तुला पायाशी आणली तर नावच नाही, तो मनात म्हणाला. हे आर्यन, काय विचार करतोयस? काही महत्त्वाचे आठवले का? यश अचानक बोलला आणि तो सटपटला. बाय द वे, फक्त सिंगिंगच करतोस की अजून काही करतोस? तू गातस खूप छान. आय एम इम्प्रेस्ड. यश म्हणाला. अजूनही बरंच काही करतो आणि करूनही घेतो. आर्यन सहहेतूक अनघाकडे बघत बोलला. एक्सक्यूज मी वॉशरूमला जाऊन येते. यशकडे बघत अनघा बोलली. ओके, यश बोलला. अनघा उठून वॉशरूमकडे चालू लागली. आर्यन तिला जाताना बघत होता. तिचा बॅकलेस गाऊन आणि त्यातून तिचा दिसणारा कमनीय बांधा, तिची डोलदार चाल, वेडवल्यासारखा तिला बघत होता. यशने त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहिलं. हे इकडे बघ. तोच मगाचा दमदार आवाज त्याच्या कानावर पडला आणि आर्यनने दचकून पाहिलं. काय? तो काहीतरी बोलला. तुला 20 मिलियन हवेत का? यशने आवाजात जरब आणि चेहरा एकदम कोरा ठेवत विचारले. म्हणजे? मी नाही समजलो. आर्यन हात उडवत बोलला. मला तुला समजवायला 1 मिनिट पुरे आहे, पण इथल्या लेडीजमध्ये तुझी जी काही इमेज आहे ना, ती धुळीच मिळेल. चुपचाप ते सारे फोटोज आणि निगेटिव्स मला दे. यश म्हणाला. आता आर्यन हैराण झाला. त्याच्या चेहऱ्यावर खुनशी बाव आले. ह्याने सरळ विषयाला हात घातलाय तर मी का चूप बसू? येस, आय वॉन्ट 20 मिलियन आणि तेही 3 दिवसाच्या आत. तो डोळे मोठे करत बोलला. पण काहीतरी झाले. त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसू लागल्या. चेहरा वेडावाकडा होत होता. घाबरून त्याने खाली पाहिले तर यशच्या हाताचा पंजा त्याच्या हातावर होता आणि त्याने त्याचा हात इतका घट्ट पकडला होता की त्याच्या हाताचा हाडांचा भुगा होतो की काय अशी भीती आर्यनला वाटली. यशच्या डोळ्यात अंगार फुललेला. ए हात सोड माझा, तो कसं बसं बोलला. सोडला. यशने सेकंदात त्याचा पंजा काढला. पण आर्यनला ब्रह्मांड आठवले. तू अनघा म्हणजे माझ्या बायकोला सतावणं सोड. सगळे फोटो माझ्या हवाले कर, नाहीतर यापेक्षा वाईट अवस्था करेन तुझी. यश त्याच्याकडे पुढे झुकत बोलला. ए दिवाण, तू 2 वर्षांनी इथे आला आहेस. 2 वर्षे तुझी बायको इथे काय करत होती तुला माहिती आहे का? तिचं माझं रिलेशन काय आहे माहीत आहे का? मी एकमेव क्लोज फ्रेंड आहे तिचा. तूच विचार कर. आणि आता माझ्यापासून दूर पळते, मग त्याची किंमत तर द्यावी लागणार ना. हे बघ, ते काय म्हणतात तुला माहिती आहे ना?
एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. आर्यन खालचा ओठ दाबत बोलला. त्याने बरोबर हेरले. यशच्या चेहऱ्यावर स्पष्ट चलबिचल झालेली. त्याचे डोळे खाली बघत होते आणि त्याच्या हातात स्टीलचा काटा होता, पण आता तो वाकून त्याचा आकडा बनला होता. मला असं घाबरायचं नाही हां, सांगून ठेवतो. आर्यन त्या वाकवलेल्या काट्याकडे घाबरत बघत बोलला. मला जसं विचारतोस तसं तुझ्या त्या बायकोला विचार ना. आणि जर तुला फोटो निगेटिव्ह आणि मी तिच्या आयुष्यातून कायमचं निघून जायला हवंय ना, तर मी मागतोय ते द्यायचं. आता आर्यनही धीट झाला. अनघा वॉशरूमला गेलीच नव्हती. ती लांबूनच त्या दोघांना बघत होती. मध्येच आर्यनच्या चेहऱ्यावरच्या वेदनाही तिने हेरल्या होत्या. तिला आता तिथे जावंसं वाटत होते, पण ती थांबली. यशने काहीतरी विचार केला. बरं, म्हणजे तुला अनघा तुझ्यापासून लांब जाते म्हणून तुला पैसे हवेत का? विचार करून उत्तर दे हा. हो तर तसंच, आर्यन स्टाईलमध्ये बसत बोलला. त्याच वेळी 2 सुंदर मुली आल्या आणि आर्यनचा ऑटोग्राफ मागितला. त्यानेही रुबाबाब त्यांना दिला. बघितलंस, इतक्या सुंदर मुली माझ्यावर फिदा आहेत. याचा अर्थ तू लावू शकतोस. आर्यन त्याच्याकडे गूढपणे हसत बोलला आणि परत यशच्या डोळ्यात संमिश्र भाव आले आणि आर्यनने ते अचूक हेरले. गालातल्या गालात तो हसला. आग लागली, आता वणवा पेटणार. त्या वणव्यात अनघा अलगद अडकणार. मग मी हा आर्यन आहुजा आहे ना, तिला बाहेर काढायला. ठीक आहे, प्लेस अँड टाईम सांग. तुला 20 मिलियन कुठे आणून देऊ? यश अचानक बोलला. आर्यनला आपण ऐकलं ते बरोबर की चूक हे समजायला वेळ लागला. व्हॉट कम अगेन, तो बोलला. ते जे तू ऐकलंस. यश पाठी रिलॅक्स बसत बोलला. बोल, वेळ आणि प्लेस सांग. त्याची मूठ आवळली होती आणि चेहरा कठोर झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या नसा तट्ट फुगल्या होत्या. ओके बॉस, मनी रेडी ठेव. 3 दिवसांनी कॉल करतो आणि सांगतो. हां, पण नो चिटिंग हा. नाही तर. अनघा आली आणि आर्यन उभा राहिला. हे बाय गॉर्जियस, तो मुद्दा म्हणाला आणि यशने मूठ टेबलावर आपटली. अनघा ते बघून दचकली आणि रागाने तिने आर्यनकडे पाहिलं. सी यू प्रिटी कपल, तो बोलला आणि तिथून निघून गेला. खाली बसलेल्या यशकडे अनघा घाबरून दुःखी चेहऱ्याने बघत राहिली. यशकडे अनघा घाबरून दुःखी चेहऱ्याने बघत राहिली. यश उठला तशी अनघा 2 पावलं मागे गेली. त्याने 2 क्षण अनघाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिने आरपार पाहिले, परंतु त्याच्या मनाचा थांग तिला लागलाच नाही. कम लेट्स गो, तो म्हणाला. पण डिनर, तिने कसंबसं विचारले. मला भूक नाहीये. घरी गेल्यावर मी ज्यूस घेणार. तुला हवं असेल तर जेवून घे, मग आपण जाऊ, तो पटपट बोलला. मलाही नको, आपण घरी जाऊ. मी कॉफी घेईन, ती पडेल आवाजात बोलली. पूर्ण प्रवासात दोघेही एक शब्द बोलले नाही. यशने कारला जो स्पीड दिला होता त्याने ती घाबरून गेली. डोळे गच्च मिटून घेऊन बसली. अवनीविला आलं. गाडी गेटमधून आत आली. यश उतरला आणि फिरून अनघाच्या सीटच्या बाजूने आला. अनघाने दार उघडले. त्याने तिच्याकडे न बघता हात पुढे केला. तिने निमूटपणे त्याच्या हाताचा आधार घेतला व बाहेर आली. एक नोकर येऊन गाडी पोर्चमध्ये घेऊन गेला. केशव, यशने आत आल्या आल्या त्याला हाक मारली. काय सर, तो म्हणाला. केशव, मला मोसंबी ज्यूस घेऊन ये आणि मॅडमना विचार काय हवे ते. यश सोफ्यावर बसत बोलला. अनघा आली. मला कॉफी आण केशव, ती म्हणाली आणि चेंज करायला तिच्या रूममध्ये गेली. एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. 2 वर्ष ती एकटी राहत होती. तसल्या 7 स्टार हॉटेलमध्ये एकटी जात होती. यशच्या कानात ते शब्द लावारसाप्रमाणे तापत होते. त्याचं लक्ष जिन्याकडे गेलं. अनघाने नाईट ड्रेस घातला होता. तिने लाईट पिंक कलरची सॅटिनची पॅन्ट आणि टॉप घातला होता. सोफ्यावर येऊन बसले. केशव मोसंबी ज्यूस आणि अनघासाठी मोठ्या मगमध्ये कॉफी घेऊन आला. यशने ज्यूसचा एक मोठा सिप घेतला, पण त्याचा चेहरा खूप चिंताक्रांत दिसत होता. यश, तुम्ही एवढे शांत का? काय झालं? आर्यन आणि तुमच्यात असं काय बोलणं झालं ज्याने तुम्ही अपसेट आहात? मला प्लीज सांगा. अनघाचा आवाज रडवेला झाला. यशने अनघाकडे एकवार बघितले. तिला या क्षणी किती त्रास होत असेल हे त्याला समजत होते. तिला असं दुःखी झालेलं त्याला पाहायचं नव्हतं. ती पवित्र आहे हेही त्याला माहीत होतं. आर्यनने मुद्दाम तिचे फोटो काढून तिच्याकडून पैसे उकळण्याचा डाव साधला आहे. काही नाही, आर्यनने 20 मिलियन 3 दिवसात द्यायला सांगितले आहे. 3ऱ्या दिवशी तो कॉल करून पैसे कुठे द्यायचे ते सांगणार आहे. मग तुम्ही काय विचार केलाय? त्याला पैसे देणार? तिने घाबरून विचारले. हो, त्याला पैसे देणार आहे. यश तिच्याकडे बघत बोलला. का पण त्याला पैसे द्यायचे? मी काहीही चूक केली नाहीये. त्याला कधी भेटायचे नाही. त्या दिवशी त्याने खूप रिक्वेस्ट केली म्हणून लंचला गेली होती. पण त्याने कधी केव्हा फोटो काढले मला खरंच माहीत नाही. तुम्हाला वाटेल 2 वर्ष मी इथे एकटी राहत होते तर असं काहीतरी. नो नो नेव्हर, की कधी चुकीचं वागली नाही ना काही केले. अनघाला हा ताण सहन झाला नाही. तिला खूप वाईट वाटले. स्वतःचा चेहरा झाकून ती रडू लागली. यश उठला, तिच्याजवळ बसला. अनघा,
त्याने हाक मारली आणि काहीही विचार न करता अनघाने त्याला गच्च मिठी मारली. तिच्या असं करण्याने तो विचलित झाला. तिची दया आली आणि वाईटही वाटले. त्याने तिला जवळ घेतले आणि पाठीवर थोपटले. अनघा अजूनच त्याच्या कुशीत शिरली. माझ्यावर विश्वास ठेवा यश, मी काहीही केले नाहीये, ती रडत बोलत होती. यशने तिचा चेहरा वर केला. शांत हो, मला माहितीये तू काहीही चुकीचं वागली नाहीयेस. आय ट्रस्ट यू. मला आर्यनला कायमचा धडा शिकवायचा आहे. परत तो कोणाशी असं वाईट वागू शकणार नाही. तू शांत हो, मी आहे ना. त्याने अलगद तिचे अश्रू पुसले. तिच्या डोळ्यात खोलवर पाहिले. अनघाने स्वतःला सावरले आणि पटकन त्याच्यापासून बाजूला झाली. आय एम सॉरी, ती नजर चोरत बोलली. आपण काय केले याचा विचार करून तिला कसं तरीच झालं. पण किती विश्वास होता त्या मिठीत, किती सेफ वाटलं होतं आता. अनघा उठली. मी माझ्या रूममध्ये जाते, ती म्हणाली. 2 दिवसात या आर्यनची सारी पाळंमुळं शोधूनच काढतो. स्त्रियांना फसून त्यांच्याकडून करोडो रुपये उकळतो काय? आता नाही, तुझे दिवस भरलेत. नाही या लंडनच्या जेलमध्ये सडवलं तर नाव नाही सांगणार. यश दिवाण. फक्त 2 दिवस. यश मूठ आपटात उठला. डोळ्यात राग उतरलेला, जबडा आवळलेला. मगाशी अनघा त्याच्या मिठीत होती. त्याला ती हवी होती पुन्हा त्याची बायको म्हणून. त्याचा संसार फुलवायचा, वाढवायचा होता तिच्यासोबत. पुढचं सारं आयुष्य फक्त तिच्याबरोबर राहायचं होतं. त्याने मान हलवली व त्याच्या खोलीत जायला निघाला. आता यशनं आपण आवेगाने मिठी मारली का याचा अर्थ त्यांचा आधार वाटतोय आपल्याला. आपण त्यांना स्वतः किती पवित्र आहोत सांगण्याचा प्रयत्न करतोय का? कारण आता पुन्हा त्यांना गमवायची नाही आहे. ती उबदार मिठी मला कायमची हवी आहे, आयुष्यभरासाठी. कदाचित दैवाने पुन्हा त्यांना आणि मला यासाठी भेटवले असेल. नाही, आता मी त्यांना माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. अनघा बेडवर झोपून स्वतःला बजावत होती. सकाळ झाली पण अनघासाठी निरुत्साह घेऊन. तिला आज सगळं उदास वाटत होते. काल रात्रीच्या प्रसंगाने तिच्या मनात नाना शंका कुशंका निर्माण होत होत्या. टेबल क्लॉककडे लक्ष गेलं आणि ती अक्षरशः धडपडून उठली. सकाळचे 9:30 वाजले होते. 9, 9:15 वाजता ती तर ऑफिसला निघते. बापरे, एवढी कशी झोप लागली की रात्रभर जागेच होतो आणि पहाटे कधीतरी झोपलो. तिला काहीच आठवत नव्हते. पण आता घाई करायला हवी. पटपट आवरून खाली जाते. यश वाट बघत असतील. काही मिनिटात अनघा तयार होऊन खाली आली. डायनिंग टेबलजवळ केशव आवरत होता, पण तिला यश तिथे दिसला नाही. केशव, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. सर कुठे आहेत? तिने विचारले. मॅडम, यश सर सकाळी लवकर बाहेर गेले. तुमच्यासाठी निरोप ठेवलाय. ते आज ऑफिसला येणार नाहीयेत. काम झाल्यावर घरीच येतील, केशवने माहिती दिली. पण मला उठवले का नाही? ती थोडी वैतागलीच. मॅडम, सर नाही म्हणाले, केशव म्हणाला. बरं, मला कॉफी दे फक्त. ऑफिसमध्ये खाईन काहीतरी, ती खुर्ची बसत बोलली. हो आणतो, म्हणून केशव निघून गेला. यश मला काहीच न सांगता कुठे निघून गेले? कुठल्या कामासाठी? कालचा त्यांचा मूड बघता त्यांना खूप राग आलाय हे कळत होते. मानसिक त्रासही झाला असेल त्या आर्यनमुळे. पण या परदेशात ते कुठे गेले असतील? अनघा विचारात बुडून गेली. मॅडम, कॉफी. केशवने तिला विचारातून जागे केले. थँक्स, ती म्हणाली. आज या आर्यन आहुजाची संपूर्ण कुंडली काढून घ्यायची यशने मनात ठरवून टाकले होते. 6ला उठून जिम योगा करून तयार होऊन तो खाली आला. 7:30 वाजले होते. खाण्याची त्याला इच्छा अजिबात नव्हती. मग भरून कॉफी घेतली. अनघाला उठवावे असे त्याला वाटले. पण मी कुठे जातोय? खरं तर आजच्या माझ्या बाहेर जाण्याला कुठली दिशाच नाहीये. फक्त आर्यनची माहिती मिळवायची होती त्याला. हे कळल्यावर अनघाने येण्याचा हट्ट केला असता, जे त्याला नको होतं. तिच्यामुळे त्याला कुठेही फिरण्यावर पाबंदी आली असती. एकट्या तो कुठेही जाऊ शकत होता. त्याने जीन्स, टी शर्ट आणि ब्राऊन जॅकेट असा पेहराव केला होता. केशव, मॅडमना सांग मी ऑफिसला जाणार नाहीये, डायरेक्ट घरी येईल. कार घेऊन जातोय, तो म्हणाला. हो सर, केशव बोलला. 8 वाजता तो कार घेऊन बाहेर पडला. ड्राईव्ह करताना त्याने भारतात 2-3 महत्त्वाचे कॉल्स केले होते. आता तो जिथे जात होता ती त्याला जागा व्यवस्थित माहिती होती, कारण कालच तो इथे अनघाबरोबर आला होता. ओशन बाय द बेची भली मोठी इमारत लांबून दिसली. सवयीप्रमाणे तिथल्या अटेंडंटने कार पार्किंगला नेली. यश आत आला आणि सरळ 3ऱ्या फ्लोअरवर निघाला. तिथे पोचल्यावर त्याने इंडियन हॉलकडे मोर्चा वळवला. त्याला पाहून त्या दरबांदर सरदाराला आश्चर्य वाटले. त्याला कडक सलाम करून तो म्हणाला, सॉरी सर, पण आता कुठलाही प्रोग्राम नाहीये, संध्याकाळी सुरू होतो. हो, मला माहिती आहे, यश छान हसून म्हणाला. पण माझं तुझ्याकडे एक काम होतं. माझ्याकडे काम? काय ते सर? तो अजून चकित होत म्हणाला. एका व्यक्तीची माहिती हवी आहे, देऊ शकशील का? त्याने सरळ त्याला विचारले. सर, माहीत असेल तर जरूर सांगेन, विचारा ना, तो म्हणाला. आर्यन आहुजा, यश म्हणाला. मात्र हे नाव ऐकता त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ यशने बरोबर टिपला आणि त्याच्या कपाळावर सूक्ष्म आठी पडलेली त्यांनी पाहिली. काय झालं?
यशने विचारले. काही नाही सर, विचारा ना तुम्ही, तो म्हणाला. आर्यन आहुजाला किती वर्षांपासून ओळखतोस तू आणि इथे तो कधीपासून येतोय? यशने विचारले. सर, माझ्या कामाला 3 वर्ष झाली आणि आर्यन 1.5 वर्षापासून मी इकडे येत आहे आणि मी त्याला ओळखत आहे. गुड. त्याची लाईफस्टाईल कशी आहे? कुठे राहतो तो? त्याच्याबद्दल जेवढं माहीत असेल ते सांग, यशने एका दमात विचारले. सर, तुम्ही जेव्हा मॅडम बरोबर आलात ना, तेव्हा इथेच मला अंदाज आला होता की इथे नक्की काहीतरी होणार. तो किंचित हसून बोलला. म्हणजे? मला नाही समजलं. सांगतो. आर्यन आहुजा मूळचा भारतातला पंजाबचा. घरच्यांशी पटलं नाही. गाण्याची आवड आणि मौज मस्तीत राहण्याची आवड. तेव्हा सरळ इथे निघून आला. आवाज चांगला, शिवाय देवाने चेहराही छान दिला. या हॉटेलमध्ये आला तो पहिल्यांदा मलाच भेटला कामासाठी. खास उच्चभ्रू भारतीयांसाठी हा हॉल बनवण्यात आला. इथे इंडियन स्टाईलचं एंटरटेनमेंट हवं होतं मॅनेजमेंटला. आर्यन आला तेव्हा त्याला मी मॅनेजमेंटला भेटायला सांगितले आणि त्याच्या गुड पर्सनॅलिटीमुळे त्याला काम मिळाले. मग काय, इथे आलेल्या सुंदर पण डोक्याने कमी असलेल्या बायका त्याच्यावर लट्टू होत. पण आर्यन त्या बायकांचा गैरफायदा घेत असे. त्याच्या वाईट सवयी मॅनेजमेंटला समजल्या. त्यांनी त्याला वॉर्निंग दिली, नाहीतर हे कॉन्ट्रॅक्ट काढून घेतील. एक दिवस आर्यन माझ्याकडे आला. तो खूप खुश होता. काय कारण होते खुश होण्याचे? यशने विचारले. आर्यन ज्या घरात पीजी म्हणून राहत होता त्यांच्याच घरात त्यांनी चोरी केली. 10 मिलियन त्यांनी पळवले. पण ते लोक मूळचेच बदमाश होते. डॅनियल आणि सोफिया दोघेही वॉन्टेड आहेत. पोलीस त्यांना शोधतायत, पण ते सतत वेश बदलतात. परंतु तुला एवढी माहिती कशी? यशला संशय आला. सर, आर्यनने जेव्हा ही चोरी केली तेव्हा तो माझ्याकडे आला होता. मी ते पैसे लपवावे म्हणून माझ्या मागे लागला, पण मी त्याला साफ नकार दिला. तेव्हा तो रागावला, पण मग त्यांनीच कोणाला तरी ते पैसे दिले. हे डॅनियल आणि सोफिया कुठे भेटतील मला? आणि आर्यनच्या घरचा ॲड्रेसही दे. यश म्हणाला. सर, पहिल्या मजल्यावर मार्टिन्स बियर बार आहे. फक्त तिथेच हे दोघे जातात. तुम्हाला तिथे कोणाला तरी विचारावं लागेल, किंवा कदाचित असंही होईल की तुम्ही ज्यांना शोधत आहात तेच तुमच्या बाजूला बसलेले असतील. तेव्हा सावध रहा, सरदार बोलला. पण त्याच्या आवाजात सच्चाई होती. त्याने आर्यनचा ॲड्रेसही दिला. थँक्स शब्द कमी पडेल एवढी माहिती तू दिली आहेस मला. यशने त्याचं वॉलेट काढलं आणि खूप सारे पाऊंड्स काढले. त्याच्या हातात ठेवले. अजून लागले तर नक्की सांग. थँक्स, यश प्रेमाने बोलला व जायला वळला. सर, त्याने हाक मारली. पुढे गेलेला यश थांबला. काय? सर, मॅडम खूप चांगले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्याचे डोळे खरे बोलतायत हे यशने ओळखलं. थँक्यू, तो बोलला व पहिल्या मजल्यावर जायला निघाला. डॅनियल आणि सोफिया दोघांना भेटायला तो आता उत्सुक झाला होता. त्यापूर्वी त्याने एक कॉल लावला. क्रमश. कथेला नक्की लाईक करा, छान कमेंट्स येऊ दे आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आवडत असेल तर माझी कथा शेअरही करा. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक and comment and please do subscribe my channel. Thank you.